श्री स्वामी समर्थ. तशात तुम्ही आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा बरेचदा आपल्याला काय होते, कधी कधी कोणी शाप देतात, टळटाट देतात किंवा तुझं चांगलंच होणार नाही, तुझं वाईटच होणार, असं बऱ्याच लोकांच्या मुखामधून निघत असते. किंवा आपण जर काही करायला बसलो किंवा एखाद्या वेळेस आपला कोणासोबत वादविवाद झाला किंवा झाला तर आपल्याला टळटाट देतात, शाप देतात. मग अशा वेळेस आपल्याला तो शाप आपल्याला लागला नाही पाहिजे किंवा तो टळटाट दुसऱ्यांचा आपल्याला लागला नाही पाहिजे. म्हणून आपण काय करायचं तर मग आपल्याला सगळ्यांना माहित आहे, जिथे पूजा साहित्य असते तिथे आपल्याला काळे तीळ, कोणते तीळ? काळे तीळ. आणि काळे तीळच व्हायचे, पांढरे तीळ व्हायचे नाही आहे. तर हे काळे तीळ आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे की मला ज्याच्याकडे कोणाचा माझा शाप असो, टळटाट असो, ज्यांनी कोणी मला दिला असेल तो मला माझ्यापर्यंत न येता ते शिवाला अर्पण करून द्यायचे, ते काळे तीळ असं म्हणून आपल्याला ते तीळ जे आहे ते शिवाला अर्पण करून द्यायचे, जेणेकरून कुणाचाही शाप टळटाट आपल्यापर्यंत येत नाही, आपल्याला तो लागत नाही. ही सेवा तुम्ही कुठल्याही शुभ दिवसापासून करायला चालते. कुठलाही जोही कोणचा ते दिवस असेल त्या दिवसापासून तुमचं शक्य होत असेल तर मंदिरात जा, मंदिरात शक्य नसेल होत तर घरी सुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती हा उपाय करू शकता. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.